लेकरू आपल्या समाजाला न्याय मिळावा म्हणून मुंबईकडे चाललो तर सतीश भैयाला त्यांना दम फाटला किंवा काय झालं माहिती त्यांना आठवत आला ते मुंबईकडे चालले होते आपल्यातून आपला एक भाऊ गेला त्याचं बलिदान वाया जाऊ द्यायचं म्हणून आपण त्यांना त्यांच्या दुःखात आपण सगळे सहभागी ते कुटुंब आपण उघडे पडू द्यायचं नाही त्यांच्या लेकरा बाळाच्या पाठीशी आपण राहायचं कारण घरचा करता जर गेला तर कुटुंब उघड्यावर पडतं तुमची माझी जबाबदारी इथून पुढे मराठीचे कुटुंब उघडे पडून द्यायचे नाही आपण म्हणून आपण सगळे त्यांच्यासाठी श्रद्धांजली वाहू परत येऊ श्रद्धांजली पण मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय आपण कोणी शांत बसायचं नाही त्याबद्दल आपण न्यायालयाचं आणि मनापासून समाजाच्या वतीने प्रयत्न केला मी असा माणूस आम्ही कायद्याच्या नियमाच्या अधीन राहून आंदोलन करू पण परवानगी मात्र अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे तोपर्यंत परवानगी नाही सन्मानाने या गरिबांच्या मित्राला न्याय द्यायचं काम करा हे समाज तुमचं कौतुक करेल आणि दुसरी गोष्ट माझी मराठा समाजाला अत्यंत महत्वाची या पवित्र शिवनेरी गडाच्या पायथ्यावर सांगायची ती तुमच्यासाठी लय महत्वाची आहे आणि ते जे आंदोलनात सहभागी झाली त्यांच्यासाठी आणि जे गरीब या मराठ्यांसाठी म्हणून हे मात्र शांतते नाही का मराठ्याच्या आंदोलकानं संयम आणि शांतता ठेवायची एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला जर 5,000ची परवानगी तुम्ही सगळ्यांनीच तिथे जाऊन काय करायची गरज नाही तिथे जे कोणते ग्राउंड घेतील ते तर बाकीच्या पासून कच्चून घ्यायचं घ्यायचं त्रास दिला पण आम्ही ते वागायचं नाही कायद्याचं पालन करायचं न्यायदेवतेचं पालन करायचं तुम्ही जर आर्मीच्या वागला तर तुम्हाला महत्वाचा शब्द सांगतो समाजाने आपल्याला घरून पाठवलं मुंबईला पण असं आहे हे लेकर आपल्या समाजाला न्याय देते ही अशा समाजाला जबाबदारी प्रत्येक आंदोलक मराठीच्या डोळ्यांनी ओळखा तुमच्या थोड्या अडमुट्यापणामुळे आपला समाज चालता कामा हातात रडायला आलेला घास जवळ आलेला विजय घालू नका तुम्हाला हात विनंती ठेवायची महिन्याला 5,000 आजूबाजूला कसा 4,000 भेटू काय आणि बाकीचे दुसऱ्या